Welcome to bikeandcars.com. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे सगळं माहित होईल. KTM 390 डूक 5 आणि 10 वर्षे चालवण्याचा एकूण खर्च, प्रत्येक खर्चाचा तपशील, पेट्रोल, सर्व्हिस, विमा आणि टायर, खर्च कधी वाढतो आणि आधीपासून कसे नियोजन करावे, रिसेल व्हॅल्यू किती लवकर कमी होते आणि विकण्याची योग्य वेळ कधी, सेगमेंटमधील प्रत्येक स्पर्धकाशी तुलना आणि तुमचा नेमका वैयक्तिक ओनरशिप कॉस्ट bikeandcars.com च्या इंटरॅक्टिव्ह कॅल्क्युलेटरने काढा. KTM 390 ड्यूकची किंमत ₹3 लाख आहे, पण हे विकत घेणं तर फक्त सुरुवात आहे. समजा तुम्ही वर्षाला साधारण 10,000 किलोमीटर चालवता, तर 5 वर्षात तुम्ही या बाईकवर ₹7.6 लाख खर्च कराल. हे खरेदी किमतीच्या 2.52 पट आहे. ये पाहूया संपूर्ण खर्चाचा तपशील. पहिल्या वर्षाचा रनिंग कॉस्ट ₹90,000. सर्वात मोठा खर्च पेट्रोलचा ₹42,000, म्हणजे वार्षिक खर्चाचा 47%. सर्व्हिसचा खर्च ₹15,000. विमा ₹22,000. पण हा खर्च दरवर्षी वाढत जातो. महागाई, झीज आणि ओव्हरहॉल्समुळे दरवर्षी हा आकडा वाढतो. हे टेबल वर्षाप्रमाणे संपूर्ण चित्र दाखवतो. सर्व्हिसवर वर्षाला ₹15,000 खर्च. हे पैसे कुठे जातात? इंजिन ऑइल आणि फिल्टर बदलणे सर्वात मोठा भाग आहे. चेन मेंटेनन्स, ब्रेक पॅड्स, कूलंट सर्व्हिस आणि लेबर, बाकी खर्च. 390 ड्यूकवर नियमित सर्व्हिस चुकवू नका. चुकवली तर रिपेअरचा खर्च कितीतरी जास्त होईल. पहिल्या वर्षी विमा ₹22,000 पासून सुरू होतो. चांगली बातमी, दरवर्षी नो क्लेम बोनस वाढत जातो. 5व्या वर्षापर्यंत तुम्ही सुरुवातीच्या जवळपास निम्मा विमा भरत असाल. हा एकमेव ओनरशिप कॉस्ट आहे जो वेळेनुसार खरोखर कमी होतो. हे ते खर्च आहेत ज्याबद्दल कोणी सांगत नाही. चेन स्प्रॉकेट सेट, ब्रेक डिस्क्स, क्लच प्लेट्स हे नेहमीचे सर्व्हिस आयटम्स नाहीत. ते 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान येतात आणि हे स्वस्त नाहीत. आधीपासून बजेट ठेवा, नाहीतर अचानक धक्का बसेल. सर्वात मोठा खर्च जो तुमच्या मंथली बिल्समध्ये कधीच दिसत नाही, डिप्रिसिएशन. तुमची 390 ड्यूक सर्वात जास्त व्हॅल्यू पहिल्या वर्षी गमावते. त्यानंतर हा दर हळू होतो. योग्य वेळी विकली तर जास्त मिळेल, जास्त थांबला तर नुकसान वाढत जाईल. 390 ड्यूक आपल्या सेगमेंटमध्ये कुठे आहे? इथे प्रत्येक कॉम्पिटिटरला 5 वर्षांच्या ओनरशिप कॉस्टनुसार रँक केले आहे. कॉस्ट पर किलोमीटर सांगतो की कोणती बाईक खरोखर कमी खर्चिक आहे, फक्त विकत घेताना नाही, चालवतानाही. शेवटचा निष्कर्ष: रोजचा खर्च ₹352, महिन्याचा ₹11,000, 5 वर्षात ₹7.6 लाख. हाच आहे KTM 390 ड्यूक चालवण्याचा खरा खर्च. खरेदी किंमत फक्त एंट्री तिकीट आहे. KTM 390 ड्यूकसाठी आमचं एक्सपर्ट रेटिंग 10 पैकी 8.1. The KTM 390 Duke is the undisputed benchmark in the sub ₹3 lakh performance segment. With a 5-inch color TFT, cruise control, cornering ABS, lean angle torque, सर्व स्ट्रेंथ्स आणि काय लक्षात ठेवावं सर्व संपूर्ण रिव्ह्यू मध्ये. सर्व खर्च दरवर्षी 10,000 किलोमीटर या आधारावर आहेत. परफॉर्मन्स पासून व्हॅल्यू पर्यंत 390 ड्यूक प्रत्येक कॅटेगरीमध्ये कुठे आहे ते पहा. संपूर्ण रिव्ह्यू bikeandcars.com वर वाचा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. For example, let's look at this bike from Hero. We can change ownership 6 years, annual km, city driving, fuel price, and we can see the ownership cost based on our usage. Head to bikeandcars.com and set your own values. प्रत्येक बाईक आणि कारच्या ओनरशिप कॉस्टसाठी बाईक अँड कार्सला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा खरा मंथली खर्च किती आहे.